काय भानगड आहे मालकाला फोन डायरेक्ट नाही मी हजरलो आहे आम्हाला तरी फोन केला नाही एवढं वर्ष पण वारंवार जातं नाही गरज त्यापूर्वी तुम्ही जरा थोडक्यात ओळख करून दिली तर आपल्या अनौपचारिक गप्पा थोडं 5 मिनिटं मारू आणि त्यानंतर सगळेजण आल्यानंतर सुरुवात करू. सर्वांना नमस्कार. आज खरं तर पत्रकार परिषद घेण्याच्या अगोदर बऱ्याच लोकांचे मला पंढरपूरमधून फोन आले होते की पंढरपूर हे जवळपास सोलापूर जिल्ह्यातलं दुसरं महत्त्वाचं ठिकाण आहे आणि इथले पत्रकार हे बोलवून घेतले पाहिजे, सगळ्यांची चर्चा केली पाहिजे आणि चांगली प्रसिद्धी इथले पत्रकार देतील. परंतु माझ्याकडूनच थोडंसं लेट झालं आणि त्यामुळेच आम्ही उमेदवारी पण लेट झालो काय असं वाटायला असं लेट पण थेट आहे. पण माझं नाव अभयसिंह खासेराव जगताप, मूळगाव मसवड, काही जणांना माहिती असेल मसवड शेजारी वरपुटे मनवडी. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं गेली 20 वर्ष काम करतोय. 2012 ते 17 माझे भाऊ पंचायत समिती सदस्य आणि त्या दरम्यान सभापती सुद्धा होते. तत्पूर्वी माझे वडील जिल्हा परिषद सदस्य आणि मान तालुका सभापती होते. आई सुद्धा जिल्हा परिषद सदस्य होत्या. राजकीय पार्श्वभूमी आहे, परंतु भाऊ मोठा राजकारणात असल्यामुळं मी थेट राजकारणात नव्हतो. 2000 मागच्या इलेक्शनपर्यंत 2019 पर्यंत मी एमटेक केलेलं आहे. UPSCचे 4 वेळा मेन्स दिलेली आहे. इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर आहे. अर्थातच UPSC करत असताना गांधी नेहरूंपासून सर्व स्वातंत्र्य सैनिक असतील किंवा त्यापूर्वीचा भारताचा इतिहास अनेक स्थित्यंत्र स्वातंत्र्य विकासाला आणि देशाच्या भविष्यासाठी घातक आहे असं वाटल्यामुळं मी पूर्ण ताकदीसह पूर्ण क्षमतेसह या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी या देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराशी बांधील राहून काम करण्याचा निर्णय घेतला. 5 वर्षापूर्वी मला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं प्रदेश सरचिटणीसपद मिळालं आणि तेव्हापासून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रियतेने खूप मोठ्या प्रमाणात काम करतो. माझ्या तालुक्यात अनेक ग्रामपंचायती माझ्या नेतृत्वाखाली जिंकलेल्या आहेत. अनेक सोसायटीची इलेक्शन झाली त्याही जिंकलेल्या आहेत. या राजकारणात गेल्या 1 वर्षापासून जे काही स्थित्यंतर झालेली आहे ती अर्थातच माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला आणि जनतेलाही आवडलेली नाही. शरद पवार साहेबांचा पक्ष फुटून गेला. जी विचारांची लढाई होती ती विचारांची राहिली नाही. ज्या पक्षाला अगोदर आपण पार्टी विथ डिफरन्स असं समजून 2014 मध्ये सत्तेला आणलं त्या पक्षामध्ये सगळी भेळ मिसळ झालेली आहे. त्या पक्षामध्ये एका विचाराचे लोक आता राहिलेले नाही. वेगवेगळ्या विचारांचे लोक येऊन त्या पक्षाची पूर्ण भेळ मिसळ झालेली आहे आणि त्या पक्षाला या देशाला नक्की कुठं घेऊन जायचंय ही दिशा तो पक्ष हरवून बसलेला आहे. त्यामुळं आता या देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे. गेल्या 10 वर्षात हळूहळू भारतीय जनता पार्टीनं प्रथमतः मीडियावर पूर्ण कंट्रोल घेतलं, त्यानंतर ज्युडिशियरीवर कंट्रोल आणलेला आहे. ज्युडिशियल पूर्वी जजेसची नेमणूक करण्यासाठी कॉलेजियम पद्धत होती, ती पद्धत मोडून ज्युडिशियल कमिशन आणण्याचा प्रयत्न केला. अर्थात सुप्रीम कोर्टाने त्याला मान्यता दिली नाही. त्यानंतर जजेसवर वेगवेगळ्या प्रकारचे दबाव आणले. काही जजेसला आमिष दाखवले आणि राज्यसभेवर घेऊन गेले आणि अशा पद्धतीनं ज्युडिशियरी हा महत्वाचा स्तंभ ढासळला. मीडिया अगोदरच ढासळला होता आणि 2 नंबरचा स्तंभ होता आपला लोकशाहीचा, तो म्हणजे लेजिस्लेचर, लोकसभा. या लोकसभा स्तंभाला पण त्यांनी काळीमा फासलेला आहे. 141 सदस्यांचं प्रश्न विचारल्यामुळे निलंबन केलं. या लोकसभेतल्या अनेक सदस्यांवर ईडी, सीबीआयच्या मार्फत दबाव आणून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर या लोकसभेत निवडून येणारे सदस्य ज्या इलेक्शन कमिशन मार्फत निवडून दिले जातात त्या इलेक्शन कमिशनरची अपॉइंटमेंट करण्यासाठी जी 3 सदस्यीय बॉडी असते त्यामधून सुप्रीम कोर्टचे जज काढून टाकून प्राईम मिनिस्टर आणि प्राईम मिनिस्टरने अपॉइंट केलेला एक व्यक्ती
आणि विरोधी पक्षनेता असं 2 विरुद्ध 1 मतानं पंतप्रधानांनी ते कमिशन पण ताब्यात घेतलेलं आहे. त्याचबरोबर इलेक्शन कंडक्ट करणाऱ्या EVM मशीन बनवणाऱ्या कंपनीवर भाजपचे डायरेक्टर बसवलेले आहेत. या सर्व प्रक्रियेमुळे 2 नंबरचा लेजिस्लेचरचा स्तंभ सुद्धा ढासळलेला आहे आणि अशा पद्धतीने लोकशाही संपूर्णपणे या देशातून निघून गेलेली आहे आणि हुकुमशाही अस्तित्वात आलेली आहे. तुमच्या आमच्यापर्यंत अजून त्याची झळ पोहोचलेली नाही. याचा अर्थ देशात लोकशाही शाबूत आहे असं होत नाही. आणि या सर्व प्रकाराने व्यतीत होऊन मी लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी आणि या आपल्या पुढच्या पिढीला त्या गुलामगिरीपासून वाचवण्यासाठी बाहेर पडलो आणि सगळी पार्टी फुटून गेली असताना सुद्धा शरद पवारांच्या विचाराशी बांधील राहून हा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला. माढा लोकसभा मतदारसंघाचा विचार करता माढा लोकसभा मतदारसंघातील 6 भाजप किंवा भाजपच्या युतीमध्ये असणारे पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार याकडे सर्वच सर्व 6 आमदार गेलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीला सामोरं जाण्याचं धाडस कोणीही करत नव्हतं. अशा वेळी मी स्वतः रिंगणात उतरून एक सामान्य कार्यकर्ता असून सुद्धा मी सर्वच्या सर्व 6 विधानसभा मतदारसंघांमधून विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचलो. त्या कार्यकर्त्यांमध्ये अक्षरशः निष्प्रभ झालेले कार्यकर्ते होते. अशा कार्यकर्त्यांना ऊर्जितावस्था दिली, त्यांना बळ दिलं आणि या कार्यकर्त्यांना एकत्रित करून नव्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये एक ऊर्जा भरली. आणि आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराशी बांधील असलेली जनता आणि ऊर्जितावस्थेत आलेले कार्यकर्ते यांच्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे येणाऱ्या काळात माढा लोकसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. या परिवर्तनाच्या लाटेवर सवार होण्यासाठी अनेक ऐनवेळी आलेले उमेदवार या ठिकाणी आपल्या उमेदवारी मागत आहेत किंवा उमेदवारीचा दावा करत आहेत. प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे, परंतु मी ज्या पद्धतीने कष्ट करत आहे गेले 6 महिने लोकांपर्यंत गेलो आहे, या लोकांमध्ये एक प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली. उमेदवारी जर मला मिळाली नाही तर आपण कदाचित मतदानही करणार नाही अशा पद्धतीचे अनेक वक्तव्य वेगवेगळ्या लोकांच्याकडून होत आहेत. या सर्वांना मी समजूत काढण्याचा प्रयत्न करतोय की अजूनही उमेदवारीचा निर्णय झालेला नाही. जोपर्यंत उमेदवारीचा निर्णय होत नाही तोपर्यंत कोणताही असा निगेटिव्ह विचार आपल्याकडून होऊ नये. अनेक लोक शरद पवार साहेबांच्याकडे भेटून माझ्या उमेदवारीची मागणी करत आहेत. एक राष्ट्रीय नेता आहे आणि त्यांना इंडिया आघाडीचं प्रचंड मोठं काम आज मितीला करणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीत लोकांनी त्यांना डिस्टर्ब करणं योग्य होणार नाही. असे अनेक लोक माझ्या सतत संपर्कात आहेत आणि त्यांची इच्छा आहे की आपण सर्वांनी एकत्रित येऊन एक मेळावा घ्यावा किंवा एक मीटिंग घ्यावी आणि आपण सर्वांच्या संमतीनं एक निवेदन शरद पवार साहेबांच्याकडे द्यावं. आपल्या व्यथा, आपले विचार शरद पवार साहेबांच्या पुढे मांडावेत आणि प्रत्येकाला आपले विचार व्यक्त करता यावे, माझ्याशी हितगुज साधता यावं, त्यांच्या मनात जे काही साठलं आहे ते सगळं बाहेर काढता यावं. यासाठी येत्या 28 तारखेला मसवड येथे निष्ठावंत राष्ट्रवादी कार्यकर्ते, माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते, शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते आणि ज्यांना वाटतंय की या मतदारसंघात परिवर्तन घडावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची तुतारी या मतदारसंघात निवडून यावी अशी इच्छा असणारे सर्व कार्यकर्ते एकत्रित येऊन मसवड या ठिकाणी एक बैठक आयोजित केलेली आहे आणि येत्या 28 तारखेला आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून आपल्या भावना शरद पवार साहेबांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्यासाठी एका मेळाव्याचं आयोजन मसवड या ठिकाणी केलेलं आहे. त्याचीच माहिती आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. संभाव्य यादी अशी काही यादी प्रसिद्ध कोणी केलेली नाही. पहिली गोष्ट, अधिकृत यादी कुठेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रसिद्ध केलेली नाही. शरद पवार साहेबांचा एका वाक्याचा विपर्यास करून मला एका व्यक्तीला उमेदवारी द्यायला आवडेल म्हणून ती उमेदवारी जाहीर केली नाही, तर ती उमेदवारी कार्यकर्त्यांना विचारात घेऊन जाहीर केली जाईल हे ते पुढचं वाक्य होतं. ते वाक्य जाणून बुजून हे दडवलं गेलं, परंतु तशी परिस्थिती नाही. शरद पवार साहेब सर्वांना विचारात घेऊनच
निर्णय घेतील आणि त्यासाठीच आम्ही सगळे एकत्र येऊन शरद पवार साहेबांना आमच्या भावना कळवणार आहोत. महादेव जानकरांना जर दिली आपल्याला मिळावी पण त्या प्रामुख्याने पंढरपूर असेल किंवा करमाळा असेल किंवा माळशेर असेल या भागात आपलं नाव प्रामुख्याने नवीन असं मानलं जातं. त्या भागात आपण असं कुठलं ठोस पाऊल असं काम केलंय की जेणेकरून ही माहिती आपण लोकांपर्यंत पोहोचणार आहोत. तुम्ही ज्या पद्धतीने मला म्हणताय की आपलं नाव नवीन आहे आणि आपलं नाव पोहोचलं नाही, अर्थातच 3 पिढ्या राजकारणात ज्यांनी काम केलं त्यांच्याशी तुम्ही जर कम्पेअर कराल तर मी नवीनच आहे. परंतु विचारांची उंची पण एक असावी लागते. विचारांच्या उंचीने मी नक्कीच प्रगल्भ आहे. या देशाचा विचार करणारा व्यक्ती आहे. भविष्यात चांगलं काम माझ्याकडून नक्कीच होईल. महिलांचे खूप मोठे कार्यक्रम मी करमाळा माळा परिसरात घेतलेले आहेत. क्रिकेटचे सामने घेतलेले आहेत. त्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे. मग वेगवेगळ्या माध्यमातून मग SMS असतील, फोन कॉल असतील, प्रत्यक्ष मीटिंग असतील, या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे. अर्थातच कोणत्याही पदावर नसल्यामुळं काही काम माझ्याकडून लोकांनी अपेक्षाही केली नाही, पण भविष्यात माझ्याकडून चांगलं काम होईल अशी आशा लोकांना नक्कीच आहे. ही करणार अधिकृत भूमिका काय असणार म्हणजे तुम्ही आता ही घेतलाय तुम्ही 28 तारखेचा मोठी नावं चर्चेत असल्याचं प्रामुख्याने कारण मी मगाशी तुम्हाला सांगितलंय. मोठी नावं अनेक वर्षापासून राजकारणात आहेत. त्यांच्या नावाला TRP मिळतो. त्यामुळं अर्थातच सर्व चॅनल मोठ्या नावांची चर्चा करतात. अभयसिंग जगताप या नावाची चर्चा अर्थातच तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत मी काहीतरी अधिकृत रिव्होल्युशनरी भूमिका घेणार नाही. परंतु पक्षनिष्ठा आणि विचारांच्यावर निष्ठा आहे. उगीच हाताताईपणा करून पक्षाला वेठीस धरण्याचं आपलं धोरण नाही. शरद पवार सांगतील आणि शरद पवार जो मत व्यक्त करतील त्या विचाराने साहेबांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच विचार आहे. बाकीच्या कुणाला उमेदवारी किंवा इतर पक्षांना कुणाला उमेदवारी द्यायचं साहेबांनी निर्णय घेतला तर काय करायचं ते सर्व कार्यकर्त्यांना विचारूनच साहेब निर्णय घेतील. त्यामुळे त्या निर्णयाच्या अगोदरच आम्हाला विचारलं जाईल अशी नक्की खात्री आहे. त्यामुळे त्याच्यानंतर काय होईल ते बोलण्याची गरज डिक्लेअर करता करता काय झालं काय झालं आणि कसं असताना परत तुम्हाला त्यासाठी लढावं लागतं. अन्याय होतो असं वाटतं. ज्यावेळी जयंत पाटील साहेबांचा दौरा झाला त्यावेळी साहजिकच साहेबांनी माझं काम बघून माझं नाव घेतलं. म्हणजे उमेदवार म्हणून नाही पण संभाव्य उमेदवार म्हणून माझं नाव घेतलं. त्यानंतर अनेक घडामोडी झाल्या आणि अर्थातच भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुन्हा बऱ्याच घडामोडी झाल्या. भाजपमधला नाराजी नाट्य असेल किंवा आणखी बऱ्याच गोष्टी आहेत आणि महाविकास आघाडीचं वाटप अजूनपर्यंत रखडलं गेलं. म्हणजे त्यामध्ये अनेक फॅक्टर आहेत. सर्व समावेशक महाविकास आघाडी असावी, सर्व पक्षांना त्यामध्ये न्याय मिळावा, सर्व जाती धर्मांना त्यामध्ये न्याय मिळावा अशी भावना अर्थातच महाविकास आघाडीच्या इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांची आहे. त्यामुळे या विषयावर अजूनही निर्णय कोणताही झालेला नाही. सर काय सांगाल आज पंढरपूरमध्ये परिषद घेतात कारण काय असं माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी जाहीर करण्यावरून आणि त्याविषयी आलेल्या विविध अफवांवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष आणि एक द्विधा मनस्थितीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना आपलं मत कळवावं यासाठी मी प्रयत्न करतो आहे. आणि येणाऱ्या 28 मार्च रोजी हे सर्व कार्यकर्ते निष्ठावंत कार्यकर्ते म्हसवड या ठिकाणी एकत्रित येणार आहेत आणि आपलं एकत्रितपणे मत प्रदर्शन शरद पवार साहेबांच्याकडे करणार आहेत आणि त्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. आपल्याला उमेदवारी भेटेल या अनुषंगाने आपण प्रत्येक आता गावात असेल तुम्ही प्रचार करताय, त्या प्रचारामध्ये लोकांचं मत काय आहे? मी करमाळ्यापासून उत्तर कोरेगावपर्यंत जवळपास सर्व भागांना भेटी दिलेल्या आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी प्रचार करतो आहे. जवळपास 10 पैकी 7 लोक हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाजूने आहेत आणि या लोकांना या देशामध्ये परिवर्तन व्हावं अशी मनापासूनची इच्छा आहे. त्यामुळे एकंदरीत खूप उत्कृष्ट असा प्रतिसाद आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाला मिळत आहे आणि येणाऱ्या काळात परिवर्तन अटळ आहे. आपण स्वतः व्यापार उद्योग क्षेत्रात आहे, तुमचं सामाजिक कार्य
भागामध्ये मोठं आहे. या भागात ते कमी पडतं असं वाटतं. अर्थातच पक्षफुटीनंतर म्हणजे गेल्या 7-8 महिन्यानंतर मी या दृष्टीने सुरुवात केली आणि त्या अगोदरपासून जर मी सुरुवात केली असती तर कदाचित मी व्यवस्थित लोकांपर्यंत आणखी जास्त चांगल्या पद्धतीने पोचलो असतो. आजही मी लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोचलेलो आहे, परंतु अर्थातच ज्यांनी 3-3 पिढ्या राजकारणात काढल्या त्यांच्याशी माझं कंपॅरिझन होऊ शकत नाही. पण माझे चांगलं कार्य मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादीच्या फुटीच्या अगोदर पक्ष आणखी मजबूत होता आणि त्यावेळी कदाचित माझ्यासारख्या व्यक्तीची लोकसभेला उभा राहण्याची गरज पडली नसती. परंतु आत्ता ही विचारांची लढाई आहे आणि ही विचारांची लढाई लढण्यासाठी कुणीतरी पुढं आलं पाहिजे, म्हणून मी माझ्या पूर्ण ताकदीनं या लढाईमध्ये उतरलो आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराने ही लढाई जिंकण्याचा मानस आहे. आता तुम्ही मेळावा जो घेणार आहात 28 तारखेला, त्या मेळाव्यामध्ये कुठल्या या मेळाव्यामध्ये कोणत्याही प्रकारचं उमेदवारीबद्दलचं नाव घोषित होणार नाही, परंतु या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आपल्याला नक्की पक्षाकडून काय अपेक्षित आहे ही भावना बोलून दाखवतील आणि त्या भावना पक्षापर्यंत पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवण्याचं काम या मेळाव्याच्या माध्यमातून केलं जाईल. शक्ती प्रदर्शन दाखवण्यात येईल. सोलापूर लोकसभा निवडणूक यावेळी स्वतः शरद पवार साहेबांनी लढवलेली आहे. या लोकसभा मतदारसंघामध्ये सोलापूर जिल्ह्याचा जो भाग समाविष्ट आहे यातील 2 पवार साहेबांनी छोट्यातून मोठा नेता बनवलं. आज तुम्हाला पवार साहेबांचे विचार घेऊन पुढे जाताना लोकांना काय सांगावं या माध्यमातून? आपल्यासोबत ते एक लोकप्रतिनिधी आज नाही. आपल्यासोबत या सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक लोकांना मोठं करण्याचं काम आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी केलं. त्यांनी अनेकांना मदती केल्या आणि त्या माध्यमातून अनेक साखर कारखाने उभा राहिले. हे साखर कारखाने उभा करत असताना शरद पवार साहेबांचा उद्देश इथल्या शेतकऱ्यांना याची मदत व्हावी आणि त्या माध्यमातून या भागाचा विकास व्हावा अशीच होती. परंतु या साखर कारखान्याच्या माध्यमातून जे मोठे झाले ते नेते मोठे झाल्यानंतर त्यांच्या काही वैयक्तिक अडचणीमुळं शरद पवार साहेबांना सोडून गेले असले तरी साहेबांवर इथल्या मतदारांचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात साहेब नवीन युवक घडवतील, नवीन युवक नेते होतील आणि खऱ्या अर्थानं जी विचारधारा आहे त्या विचारधारेशी प्रामाणिक राहून यापुढे राजकारण केलं जाईल असा मला विश्वास आहे. मोहिते पाटील गावभेट दौरे करत असताना त्यांना जागोजागी तुतारी हाती घेण्याचा आग्रह केला जात होता. मोहिते पाटील हे पूर्वी राष्ट्रवादीचे होते. विजयदादांनी स्वतः या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं. आज या मतदारसंघामध्ये जो तुतारी हाती घेण्याचा त्यांना आग्रह केला जातो या पाठीमागं भाजपाविरोधातील कमालीची नाराजी हे स्वतः एक उद्योजक आहात. उद्योग व्यवसायासमोर काय अडचणी निर्माण केल्या काय सांगा? नक्कीच उद्योग व्यवसायासमोर सुद्धा अनेक अडचणी या देशात निर्माण झालेल्या आहेत. छोटे छोटे उद्योग हळूहळू बंद होत आहेत आणि खूप मोठे आणि मोठ्या साईजचे उद्योग आणखी मोठे होत आहेत. अनेक धोरणं डिझाईन करताना किंवा धोरणं पॉलिसी बनवताना काही ठराविक उद्योजक समोर ठेवून डोळ्यासमोर ठेवून पॉलिसी बनवल्या जातात. त्या छोट्या उद्योजकांना घातक आहेत आणि त्यामुळं तुम्ही बघितलं असेल की सिमेंट कंपन्यासुद्धा एका ठराविक कंपनीनं एका ग्रुपनं विकत घेतल्या. जवळपास सर्व सिमेंट कंपन्यांची मालकी ठराविक 1-2 ग्रुपच्या हातात गेली. या देशामध्ये मोनोपॉली करण्याची पद्धत खूप वाढत चाललेली आहे. या देशामध्ये पूर्वी अँटी कॉम्पिटिशन ॲक्ट होता, कॉम्पिटिशन ॲक्ट म्हणायचे, अँटी मोनोपॉली ॲक्ट, तशा पद्धतीचे ॲक्ट बसनात बांधले गेलेले आहेत. त्यामुळे काही कंपन्या मोठ्या होत आहेत पण छोट्या कंपन्यांना खूप त्रास सहन करायला जातो. त्या हळूहळू डायडाऊन म्हणजे त्या संपणार आहेत अशी परिस्थिती या देशात निर्माण झालेली आहे. ज्या पद्धतीनं निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध होतो, उमेदवार रद्द करावा, त्याचपर्यंत जर जानकरांच्या उमेदवारसुद्धा रद्द करावे असा विरोध तुमच्या माध्यमातून होतो. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते ठरवतील आणि तशा पद्धतीच्या भावना शरद पवार साहेबांच्याकडे कळवतील. अजून उमेदवारी जाहीरच झालेली नाही त्यामुळे कोणाच्या उमेदवारीला विरोध नाही आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतरचा विषय. जानकरांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली, तो शरद पवारांचा माडा मतदारसंघ आहे, तो जानकरांना देण्यात आला अशा बातम्या सोशल मीडियामध्ये नाही त्या बातम्या येतात कारण त्यांना TRP आहे म्हणून येतात. बाकी त्या बातम्यामध्ये तथ्य नाही. दबाव आणण्याचा प्रयत्न होतो. दबावाचा संबंध नाही. कार्यकर्त्यांना शरद पवार साहेबांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना राईट आहे त्यांना आपल्या भावना कळवायचा. त्या भावना नक्कीच कळवतील सगळेजण. एकीकडे उमेदवारीचा आग्रह वेगळ्या पद्धतीने केला जात असताना तुमच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान करून पवार साहेबांना पत्र दिले. हा एक वेगळा संदेश देण्याचा प्रकार
बरोबर आहे. दोन वेगळ्या पद्धतीनं त्यांनी संदेश दिला. एक तर रक्ताने पत्र लिहिलं आणि दुसरं अनेक शेकडो कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलं आणि रक्तदान शिबिर आयोजित करून या कार्यकर्त्यांनी भावना आपल्या पोचवल्या. प्रत्येक वेळी शक्तीप्रदर्शन करून किंवा गर्दी जमवूनच अशा गोष्टी होतात असं नाही. आपल्या भावना त्यांनी पोचवल्या, परंतु आता सर्व कार्यकर्ते एकत्रित येऊन पुन्हा एकदा आपल्या भावना शरद पवार साहेबांपर्यंत पोचवतील. आरोप केलेला आहे. त्याचवेळी स्वतः शरदचंद्र पवार साहेब आणि रोहित पवार अदानींची मैत्री जपतात, बारामतीत बोलवतात, त्यांच्याबरोबर स्नेहभोजन पण करतात. काय सांगाल? माझं वैयक्तिक एका अदानी ग्रुपवर कोणताही प्रकारचा विरोध किंवा राग लोभ नाही. माझा गव्हर्नमेंटच्या पॉलिसीवर आक्षेप आहे. गव्हर्नमेंटच्या पॉलिसी बनवताना कुणाला एकाला फायदा होईल अशा पद्धतीच्या पॉलिसी बनवू नये. तशा पॉलिसी बनवल्यानंतर अदानी असतील किंवा अंबानी असतील किंवा आणखी कोणी असेल, कोणीतरी त्याचा फायदा घेणारच. त्यामुळे पॉलिसी बनवताना त्या चुका होतात, त्यावर माझा आक्षेप आहे.